परत तुमचं काय तर फेब्रुवारी पडायचं त्यापेक्षा मग लांब चाललंय. Good afternoon, all. Today we will discuss some of the remaining part of EDM, modern surveying instrument, and after that we will move towards the total station part. Okay. Please let me know is my voice is audible and screen is visible to you. Just a minute. Sir. Okay, it is visible to you. Thank you. In previous lecture, we have seen the properties of EDM instrument. Okay, that is the basic definitions of the wave. Then we have seen the phase of the wave. Phase म्हणजे angle काय असतो त्या वेव्हचा. Okay, and some of the instrument we have discussed. Okay, now we will discuss the remaining part of this. Just a minute.
in previous lecture we have seen microwave instrument, infrared instrument also, okay, and short wave instrument. Okay, now we will see the remaining part, and after that we will go for the total session. Okay, once we complete the total session, our syllabus of first part would complete. Okay. Okay, now we have to see this phase comparison. आता दोन वेव्हज असतात, as I have told you that there are आपण कधी मेजरमेंट करताना what we have to do, we have to measure at what angle the wave has been passed, कोणत्या अँगलला आपली वेव्ह पास झाली आहे, म्हणजे त्याचा इनिशियल पॉइंट, and at which phase angle that wave have received again. ठीक आहे, म्हणजे किती अँगलला गेली आणि किती अँगलला रिसीव्ह झाली. ठीक आहे, हे आपण कॅल्क्युलेट केलं, we can calculate the distance, and as distance कसं कॅल्क्युलेट करणार, तर आपण टाइम कॅल्क्युलेट करतो, टाइम, आणि आपल्याला व्हेलॉसिटी माहित असते. ऍज वी आर नोईंग द व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह, कुठली वेव्ह आपण वापरतोय त्याची व्हेलॉसिटी आपल्याला माहित असते की एअर मधून जायला किती वेळ लागतो, म्हणजे काय आहे त्याचा स्पीड, स्टँडर्ड असतं ते. ठीक आहे, तर ऍज वी आर नोईंग द व्हेलॉसिटी अँड इफ वी आर नोईंग द टाइम ऑल्सो फॉर propagation, then we can calculate the distance. Distance कसं काढणार, तर distance is equal to velocity into time. Okay, as the formula for the velocity is distance upon time, so time is distance is equal to velocity into time. Okay, so what these things runs, ह्या गोष्टी कशा होतात, तर इथं बघा, just a minute, how these things run, ह्या गोष्टी कशा होतात आपल्याला बघायचं आधी. तर आपल्याला फेज कम्पेअर करावी लागते की किती फेज अँगलला ही वेव्ह निघाली आणि किती फेज अँगलला पुन्हा रिटर्न मिळाली. ह्याचं कंपॅरिझन केलं की आपल्याला किती वेव्स, किती 100, 1000, 2000, 5000 किती वेव्स प्रोपोगेट झाल्या ह्या मिळतात. आणि वन्स वी गेट द नंबर ऑफ वेव्स दॅट आर प्रोपोगेटेड, देन वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स. ओके, सो जनरली आता फेज कंपॅरिझन मध्ये बघा, जनरली द व्हेरियस commercial EDM system available do not measure the transit time directly. आता हा जो टाइम आहे, as I already told to you, की हा ट्रान्झिट टाइम काढायला खूप प्रिसाइज इन्स्ट्रुमेंट लागतात. मायक्रो सेकंड मध्ये हा टाइम असतो, खूप छोटा असतो. ठीक आहे, अँड फॉर कॅल्क्युलेटिंग दिस ट्रान्झिट टाइम वी रिक्वायर्ड व्हेरी प्रिसाइज इन्स्ट्रुमेंट्स. ओके, बट जनरली द व्हेरियस जे कमर्शियल EDM इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत, ओके, तर हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, दीज इन्स्ट्रुमेंट्स do not measure the transit time directly. Transit time हा directly measure करत नाही. Instead, the distance is determined by measuring the phase difference between the transmitted and reflected signal. ठीक आहे, जी काही वेव्ह ट्रान्समिट झाले आणि रिसीव्ह झाले त्याच्यातला काही फेज डिफरन्स आहे, तो फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करून आपण टाइम कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, असं इंटरनली या गोष्टी करतात सगळ्या. Okay, the phase difference can be expressed as a fraction of a cycle cycle which can be converted into the units of the time when the frequency of wave is known. ठीक आहे, आता फेज डिफरन्स जो आहे, फेज डिफरन्स म्हणजे अँगल, तुम्हाला आधी सांगितलं की फेज डिफरन्स म्हणजे एक वेव्ह आहे. ठीक आहे, if you have forgotten, I will try to explain once again. अशी जी वेव्ह आहे आपली, ठीक आहे, ही जी वेव्ह आहे, ह्या वेव्हला ही कुठून स्टार्ट झाली, हा 90 डिग्रीला चालू झाली, काही तर 180 ला चालू झाले, 270 ला आहे का 0 ला आहे. ठीक आहे, ह्याला आपण अँगल म्हणतो. ठीक आहे, हा अँगल असतो तिथं. ठीक आहे, तर दिस फेज डिफरन्स कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ फ्रॅक्शन ऑफ सायकल विच कॅन बी कन्वर्टेड इनटू युनिट ऑफ टाइम व्हेन द फ्रिक्वेन्सी वेअर नोन. आपल्याला फ्रिक्वेन्सी माहित असते, एखादी जर वेव्ह असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी स्टँडर्ड ठरलेली असते. म्हणजे तुम्ही इन्फ्रारेड वेव्ह वापरताय का मायक्रोवेव्ह वापरताय, कोणती वेव्ह वापरताय, तर त्याच्यावर त्याची फ्रिक्वेन्सी ठरलेली असते.
ओके, तर इथं बघा मॉडर्न टेक्निक जे आहेत, आता मग आपल्याला वेवलेंथ माहित करणं गरजेचं होतं. आता वेवलेंथ जी असते ती वेवलेंथ माहित करणं गरजेचं असतं. तर मॉडर्न टेक्निक्स आहेत अवेलेबल. बाय दोज मॉडर्न टेक्निक वी कॅन मेजर 100 पार्ट ऑफ द वेवलेंथ. आता बघा नक्की काय प्रॉब्लेम होतोय. जस्ट अ मिनिट. समजा अशी वेव जाते, ठीक आहे, आणि सपोज दिस इज द, इथून ती वेव प्रोपोगेट व्हायला चालू होते आणि इथं ती थांबते. ठीक आहे. सो आपल्याला हा जो पॉइंट आहे, ठीक आहे, ह्या पॉइंटला फेज अँगल किती आहे हे आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे इन बिटवीन आहे, म्हणजे वेवलेंथ जी आहे त्या वेवलेंथच्या इन बिटवीन कुठेतरी ह्या गोष्टी होत आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, ती जी वेवलेंथ आहे फुल, त्या वेवलेंथचा काहीतरी फ्रॅक्शन पार्ट वी हॅव टू मेजर. ओके, सम ऑफ द फ्रॅक्शन पार्ट वी हॅव टू मेजर, and there are some instrument which are available in the market, and which can measure the 100th part of the any wave. एखादी वेव असेल तर त्याचा 1000th एकावा पार्ट, ठीक आहे, 1000th एकावा पार्ट पण मेजर करणारे इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ठीक आहे. द वेव ट्रान्समिटेड फ्रॉम, आता इथं बघा, जस्ट अ मिनिट. I will share a diagram to you. ओके, इथं बघा आता, ठीक आहे, जस्ट लुक ॲट दिस फिगर. लुक ॲट दिस फिगर. इन दिस फिगर आता बघा, सेकंड नंबरची फिगर बघा, दिस वन. ओके, इन दिस द वेव ट्रान्समिटेड फ्रॉम ए टुवर्ड्स बी. आता ही जी वेव आहे दॅट इज ट्रान्समिटेड फ्रॉम ए टुवर्ड्स द बी इज इन्स्टंटली रिफ्लेक्टेड फ्रॉम बी टू ए. ठीक आहे, ही जी वेव गेली ती ए कडून बी कडे गेली आणि बी पासून पुन्हा लगेच रिफ्लेक्ट झाली. जी डॉटेड लाईन आहे त्या डॉटेड लाईन इज अ रिफ्लेक्टेड वेव. ओके, इज रिफ्लेक्टेड टुवर्ड्स ए फ्रॉम बी. बी कडून पुन्हा ए कडे रिव्हर्स आली. ओके, देन इट इज रिसिव्ड ऍट ए. ठीक आहे, ए कडून गेली बी कडे, बी कडून पण रिफ्लेक्ट होऊन पुन्हा ए कडे अगेन रिसिव्ह झाली. ओके, as shown it is dotted line. जी रिफ्लेक्टेड झाली that is shown by the dotted line. Okay, the same sequence is shown in a figure C. जी खालची फिगर आहे त्याच्यात तोच सिनारिओ दाखवलाय. ही जी वेव होते ही पास होत होती, ठीक आहे, आणि ती त्याच्यानंतर रिफ्लेक्ट होऊन ती माघारी येते. बट इट इज शोन ओव्हर हियर, म्हणजे फॉर सिम्प्लिसिटी इट इज शोन एज इट इज प्रोपोगेटिंग सेम डिस्टन्स अहेड. ठीक आहे, म्हणजे ही जी माघारी येणारी वेव आहे ती डॉटेड पुढे दाखवली आहे. ठीक आहे, इथं दाखवलेली. ठीक आहे, डॉटेड पोर्शन मध्ये. ओके, नाउ द डिस्टन्स कव्हर्ड. आता मग काय झालं, ह्या ए पासून आपल्याला हे डिस्टन्स मेजर करायचं आहे. आपल्याला आपला आवर मेन मोटो इज, आपलं मेन एम काय आहे की आपल्याला ए टू बी वी हॅव टू मेजर द डिस्टन्स फ्रॉम ए टू बी. दिस इज आवर मेन मोटो. ठीक आहे, आपलं एम काय आहे तर वी हॅव टू मेजर द डिस्टन्स बिटवीन ए टू बी. पण आपण वेव पास केल्यानंतर ती वेव ए टू बी कडे जाते, बी कडून पुन्हा माघारी येते. ठीक आहे, that's why what we do, we measure the time for double the distance, कारण जाणं आणि येणं याचं डबल डिस्टन्स कव्हर होते. ओके, सो त्या वेवनी जे काही टाइम आपण मेजर केलाय त्यात किती डिस्टन्स कव्हर केले तर 2D, 2 into D. ओके, डी आपण डिस्टन्सला मानले, ही ए टू बी जे डिस्टन्स आहे त्याला आपण डी मानले, आणि मग तेवढंच डिस्टन्स ती रिटर्न येते म्हणून मी इथं पुढे लिहिलंय दॅट इज डी डॅश. ओके, सो 2D डिस्टन्स इज कव्हर्ड. ठीक आहे, समजते का? काही शंका आली तर लगेच विचारा. 2D डिस्टन्स इज कव्हर्ड आणि त्याच्यामध्ये किती वेव्स कंप्लीट झाल्या. आता ह्याच्यामध्ये किती वेव्स कंप्लीट झाल्या आपल्याला लिहायचंय. तर इथं बघा, ही 1, ही 2, देन 3rd, 4th, 5th, 6th, आणि हे काय असेल ते फ्रॅक्शन. ठीक आहे, जो काय असेल तो फ्रॅक्शन. ओके, तर इथं 6 वेव्ह कंप्लीट झाल्या आणि काहीतरी फ्रॅक्शन पार्ट पुढे झालेला आहे. बट
when actually the waves is propagating, आपण असे मेजर नाही करू शकतो की 10,000 करोडो 50,000 एक एवढ्या वेव ट्रान्सपोर्ट झाल्यात असं आपण डायरेक्टली नाही सांगू शकत. त्याच्यासाठी आपण जनरलाइज कसं लिहितो, n नंबर ऑफ वेव्स. ठीक आहे, n नंबर्स ऑफ वेव्स. ओके, सो 2D इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा. लॅम्बडा इज अ वेवलेंथ. एका वेवची लेंथ किती आहे, लॅम्बडा. ओके, सो 2D इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा प्लस, आता n इंटू लॅम्बडाने आपण जे काही पूर्ण वेव्स होत्या त्यांनी इथपर्यंत आलो. ठीक आहे, त्याच्यानंतर हा फ्रॅक्शन पार्ट राहतोय. फॉर दॅट फ्रॅक्शन पार्ट वी विल राईट डेल्टा लॅम्बडा. म्हणजे जो काही फ्रॅक्शन पार्ट आहे त्याला आपण डेल्टा लॅम्बडा म्हणला. ठीक आहे, म्हणजे n लॅम्बडा म्हणजे n एवढ्या वेवलेंथ, n नंबर ऑफ वेवलेंथ कम्प्लीट प्लस फ्रॅक्शन लॅम्बडा म्हणजे काहीतरी फ्रॅक्शन ऑफ वेवलेंथ म्हणजे हाफ असेल किंवा 1/3 असेल, व्हॉट एव्हर. ठीक आहे, तर मग 2D डिस्टन्स कव्हर झालं किती वेव मध्ये, n लॅम्बडा प्लस डेल्टा लॅम्बडा. ओके, याच्यामध्ये बघा, d इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट A अँड B. लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ वन वेव. वेवलेंथ, एका वेवलेंथ जी आहे ती वेवलेंथ आहे लॅम्बडा. n इज द होल नंबर ऑफ वेवलेंथ दॅट आर ट्रॅव्हल्ड इन द वेव. किती होल नंबर, पूर्ण वेव किती आहे, 100, 200, 1000, व्हॉट एव्हर. ठीक आहे, त्याला आपण n मानलं. आणि डेल्टा लॅम्बडा, डेल्टा लॅम्बडा काय तर फ्रॅक्शन ऑफ द वेवलेंथ ट्रॅव्हल्ड बाय द वेव. ठीक आहे, जे काही फ्रॅक्शन वेवलेंथ ट्रॅव्हल झाली वेवनी, दॅट इज रिटर्न ओव्हर देअर. ओके, सो 2D इज इक्वल टू काय आलं, n लॅम्बडा म्हणजे n म्हणजे n नंबर ऑफ वेवलेंथ प्लस फ्रॅक्शन लॅम्बडा म्हणजे काही शेवटची राहिलेली आहे ती. ठीक आहे, सो द मेजरमेंट ऑफ द डेल्टा लॅम्बडा इज नोन एज फेज कंपॅरिझन विच कॅन बी अचिव्हड बाय इलेक्ट्रिकल फेज डिटेक्टर. आता एक जी वेव असते कुठली, आपण इन्फ्रारेड घेऊ द्या, विजिबल लाईट घेऊ द्या, मायक्रोवेव्ह घेऊ द्या, त्याची वेवलेंथ आपल्याला ऑलरेडी माहित असते. ठीक आहे, आपण जी काही वेव सिलेक्ट केली त्याची जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ आपल्याला ऑलरेडी माहित असते. त्याची किती मायक्रोमीटर आहे, व्हॉटएव्हर जे काय असेल ते आपल्याला माहित असते. ठीक आहे, आणि किती वेव्स पास झाल्या हे पण आपल्याला मिळतं. सो 2D इज इक्वल टू n लॅम्बडा प्लस डेल्टा लॅम्बडा. ह्यातलं 2D इज इक्वल टू n नंबर माहितीये, लॅम्बडा माहितीये. जो फ्रॅक्शन डेल्टा लॅम्बडा आहे ना, तोच आपला क्रिटिकल आहे की शेवटची जी ही एवढी जी वेव आहे ह्याची वेव लेंथ किती आहे किंवा ह्याची जी लेंथ किती आहे हे मिळालं की आपल्याला पूर्ण डिस्टन्स मिळून जातं. ओके, मग ते डेल्टा लॅम्बडा जर कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर मेजरमेंट ऑफ द कॉम्पोनंट डेल्टा लॅम्बडा आपण फेज कंपॅरिझन करतो. फेज कंपॅरिझन म्हणजे किती अँगलला स्टार्ट झाले आणि किती अँगलला एंड झालाय, शेवटचा पार्ट किती अँगलला स्टार्ट झालाय आणि किती अँगलला एंड झालाय ते आपण कॅल्क्युलेट केले की आपल्याला तो फ्रॅक्शन ऑफ पार्ट जो आहे तो मिळून जातो. ओके, तर मेजरमेंट ऑफ डेल्टा लॅम्बडा आपण कसं करणार, तर त्याच्यासाठी आपल्याला फेज कंपॅरिझन करावं लागतं. बघा, ओके, इथं लिहिलंय बघा, 2D इज इक्वल टू n लॅम्बडा प्लस डेल्टा लॅम्बडा. हा मेन फॉर्म्युला आहे. 2D इज इक्वल टू n लॅम्बडा प्लस डेल्टा लॅम्बडा. ठीक आहे, या सगळ्यांचे इथं नोटिफिकेशन दिलेत. आता बघा आपण अँगल कसा कॅल्क्युलेट करणार. ओके, तर φ1 इज द फेज ऑफ द वेव्ह ऍट द ट्रान्समिटेड फ्रॉम द ए. म्हणजे ए पासून वेव्ह निघाल्या त्याचा फेज म्हणजे अँगल काय होता, 0, 90, 180 काही किंवा 60, 65 व्हॉटएव्हर, हा झाला फेज φ1. आणि φ2 जो आहे तो फेज ऑफ द वेव्ह रिसिव्ड ऍट अदर एंड, दॅट इज ए डॅश. ए डॅश ला गेल्यानंतर त्याचा फेज अँगल किती होता फक्त आपल्याला माहित करायचंय, ते इन्स्ट्रुमेंट माहित करतात. ठीक आहे, त्याच्यावरून आपल्याला डेल्टा लॅम्बडाची व्हॅल्यू काढता येते. आणि वन्स वी गेट द डेल्टा लॅम्बडा व्हॅल्यू वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स. ओके, डेल्टा लॅम्बडाचा फॉर्म्युला काय, तर सॉरी, दिस इज द फॉर्म्युला. This is the formula for the delta lambda. Delta lambda is equal to phase difference in a degree upon 360 into lambda. ठीक आहे, म्हणजे जी काही फ्रॅक्शन शेवटची जी वेव्ह राहते ती कशी काढायची, तर डेल्टा लॅम्बडा इज इक्वल टू फेज डिफरन्स इन द डिग्रीज. म्हणजे इनिशियल फेज अँगल आणि लास्ट फेज अँगल ह्यातला डिफरन्स अपॉन 360 इंटू लॅम्बडा. लॅम्बडा वेव्हलेंथ आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर आपल्याला डेल्टा लॅम्बडा मिळतो. ओके, म्हणजे सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये लिहिलेले डेल्टा लॅम्बडा इज इक्वल टू φ2 - φ1 डिग्रीज अपॉन 360 इंटू लॅम्बडा. ठीक आहे, मग आपल्याला n नंबर ऑफ वेव्स आणि हा फ्रॅक्शन पार्ट मिळाला की आपल्याला डायरेक्टली डिस्टन्स मिळून जातं. ठीक आहे, कोणाला शंका आहे का इथं? Okay, once we get this, the determination of other component, that is n lambda. N lambda. N lambda कसा काढायचा, तर referred as resolving the
ability of the phase comparison and this can be achieved by any one of the following methods. आता n लॅम्बडा काढायचा आपल्याला, ठीक आहे. n लॅम्बडा कसा काढणार, हा आपला फॉर्म्युला आहे मेन. By increasing the wavelength manually multiplies of 10 so that coarse measurement D is made, enabling the n is detected. आणि सेकंड काय, by measuring the line AB using 3 different closely related wavelength as from the simulation equations. ठीक आहे. 2D is equal to n1 lambda 1 प्लस डेल्टा 1 हा आपला फॉर्म्युला होता. 2D is equal to n2 lambda 2. म्हणजे काय करायचं आपण, जर आपल्याला लॅम्बडा माहित नसेल एखाद्या वेव्हचा, तर आपण वेगवेगळ्या टाईपच्या वेव्हलेंथ वापरायचे. एकदा इन्फ्रारेड वापरा, एकदा मायक्रोवेव्ह वापरा, एकदा व्हिजिबल लाईट वापरा, ठीक आहे. मग त्याचा लॅम्बडा 1 वेगळा असणार, लॅम्बडा 2 वेगळा असणार, लॅम्बडा 3 वेगळा असणार, पण डी हा कॉन्स्टंट असतो. मग हे तिन्ही इक्वेशन असे वेगवेगळे मांडल्यानंतर तुम्ही तिघांचे लॅम्बडा काढू शकता, ठीक आहे. मग आता फॉर एक्झाम्पल दिले बघा आता इथं सिम्प्लिफाईड मध्ये. एक्झाम्पल महत्वाचं आहे, कसं कॅल्क्युलेट. फॉर एक्झाम्पल लेट लॅम्बडा फॉर वेव्ह, एखाद्या वेव्हचा लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ आहे 20 मीटर दिली आहे, ठीक आहे, जी तुम्हाला माहित असते. फ्रॉम द डायग्राम एन इज 6, मगाशीची डायग्राम होती त्यात 6 वेव्हज कंप्लीट पास झाल्यात. सो एन इज 6 आणि फ्रॅक्शन जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. आणि फेज कंपॅरिझन 510 ला स्टार्ट झाला आणि 52 हा 180 आहे. मग मगाशीचा फॉर्म्युला 2D इज इक्वल टू n लॅम्बडा प्लस डेल्टा लॅम्बडा. इट इज इक्वल टू देन n लॅम्बडा प्लस डेल्टा लॅम्बडाचा फॉर्म्युला काय, 52 मायनस 51 आपण 360 इंटू लॅम्बडा, ठीक आहे. आणि ह्याच्यावरून आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळेल, ठीक आहे. 2D इज इक्वल टू 6 इंटू 20 प्लस 180 मायनस 0, 180 हा फायनल अँगल, इनिशियल अँगल 0 आपण 360 इंटू 20 हा वेव्हलेंथ आहे. मग डी ची व्हॅल्यू त्याच्यावरून 65 मीटर, हे आपल्याला डायरेक्टली डिस्टन्स मिळतं, ठीक आहे. हे सगळे कॅल्क्युलेशन, दिस कॅल्क्युलेशन्स आर डन इंटरनली इन द इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट मध्ये हे कॅल्क्युलेशन्स आपोआप होत असतात. वी डोंट नीड टू केअर दॅट. यू गेट द डायरेक्टली रिडिंग 65 ऍज ऑन युअर स्क्रीन. डायरेक्टली तुम्हाला 65 म्हणून डायरेक्टली तुम्हाला स्क्रीनवर रिडिंग दिसतात. आणि हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत आता जे सांगितलेले, दिस कॅल्क्युलेशन्स आर डन ऑन द in the microprocessor of the instrument. Okay, so this measurement of the distance by EDM is analogous to the measurement AB by the taping. Tape method मध्ये पण अशीच गोष्ट आहे बघा. एखादा टेप वापरला तर D is equal to M into L plus delta L. आता L म्हणजे समजा तुमचा 5 मीटरचा टेप आहे ना, तुम्हाला 65 मीटरची लेंथ मेजर करायची, त्यावेळेस काय होणार, L is the length of the tape, समजा 20 मीटर आहे आणि 20 मीटर 20 मीटर 20 मीटर असं तुम्ही 3 वेळा गेला आणि रिमेनिंग काहीतरी छोटासा पार्ट राहिलाय, तो जर 5 मीटर असेल तर डी कसं करणार, डी इज इक्वल टू 3 वेळा नंबर 3 इंटू एम इंटू 20 प्लस 5, ठीक आहे. म्हणजे 3 मीटरचा टेप नाही 3 वेळा टेप हे केला, 20 मीटरचा टेप आहे आणि 5 रिमेनिंग डिस्टन्स आहे, ठीक आहे. म्हणजे इथं सिम्प्लिफाईड म्हणजे जर तुम्हाला सांगायचं झालं फेज कंपॅरिझन म्हणजे खूप सोपं आहे, तुम्ही जास्त कन्फ्युज होऊ नका. आय विल ट्राय टू एक्सप्लेन ओव्हर हियर फ्रॉम फर्स्ट. Just look at over here. Okay, this is the starting point, suppose. Okay, इथून आपली वेव्ह प्रोपोगेट होणार आहे समजा. Okay, our wave is going to propagate from here. Okay, ही वेव्ह आहे आपली समजा. 1 झाली, 2 झाली, 3 झाली. ओके, सपोज दिस इज द लास्ट पॉइंट जिथं आपली वेव्ह थटणार आहे, ठीक आहे. आय विल ड्रॉ समथिंग ओव्हर हियर, ठीक आहे. आणि डिस्टन्स ए बी आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. डिस्टन्स ए टू डिस्टन्स बी हे कॅल्क्युलेट करायचंय. ओके, आता हे ए टू बी जे डिस्टन्स, नीट लक्ष द्या इथं, हे डिस्टन्स ए टू बी आहे, ह्याला आपण डी मानले. ओके ओके, तर आपली वेव्ह काय होते, आपली वेव्ह जी आहे अशी जाते, अशी जाऊन थटून पुन्हा रिटर्न येते. ओके, एवढं तर क्लिअर आहे. आपली वेव्ह जी आहे ती जाऊन पुन्हा रिटर्न येते, ठीक आहे. आता वेव्हलेंथ जी आहे, फॉर सिम्प्लिसिटी मी वेव्हलेंथ किती घेतो, 5 मीटर घेतो, ठीक आहे. वेव्हलेंथ 5 मीटर घेतली समजा. त्याच्यानंतर आता इथं फेज अँगल म्हणजे अँगल 1 किती असणार आहे, स्टार्टिंगचा अँगल काय असणार आहे 1,
इथून इथून स्टार्ट होते वेव, इथं 0 अँगल आहे ना, फेज इथला काय आहे, ह्या पॉइंटचा फेज काय आहे, 0. ओके गुड, 0. आणि अँगल 2 लिहितो मी एंडच्या याला, तो किती असणार आहे अँगल 2, 90. इथं. ओके, हा 0, हा 90. ओके, अँगल 2 इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, तर आपला फॉर्म्युला काय येतं, 2d इज इक्वल टू 2d इज इक्वल टू n लॅम्बडा, n इंटू वेवलेंथ लिहितो इथं, वेवलेंथ n इंटू वेवलेंथ प्लस फ्रॅक्शन लिहितो, हा जो पार्ट आहे ना, हा फ्रॅक्शन म्हणजे काय, तर हा पार्ट, जस्ट अ मिनिट, हा जो पार्ट आहे ना, हा फ्रॅक्शन पार्ट आहे, ही वेवलेंथ आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे, आता आपण ह्याचे पार्ट कसे करणार, ही एक वेवलेंथ. ओके, त्याच्यानंतर इथून दुसरी वेवलेंथ स्टार्ट होते, ही दुसरी वेवलेंथ. ओके, थोडस सिम्प्लिसिटीसाठी मी गॅप ठेवलाय बरं का. ह्याच्यानंतर ही तिसरी वेवलेंथ, पूर्ण वेव किती आहेत बघा, ही तिसरी वेव आहे पूर्ण. ओके, दिस इज द थर्ड फुल वेव. आणि त्याच्यानंतर हा फ्रॅक्शन पार्ट आहे. ओके, मग ह्याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन करायचे बघा. मग इथं बघा 2d इज इक्वल टू 2d इट इज इक्वल टू काय होणार, n किती आहेत, फुल वेव किती आहेत इथं, 3. गुड. आणि वेवलेंथ किती आहे, 5 मीटर दिले. ओके, प्लस आता फ्रॅक्शन कसा काढायचा आहे, तर हा लास्टचा फेज अँगल मायनस फर्स्टचा फेज अँगल. इथं किती आहे शेवटचा फेज अँगल, इथं काय आहे आपला फेजचा अँगल, 90. गुड. 90 मायनस इनिशियल फेज अँगल किती, 0. इथं जो काय असेल तो 180 असला तर 180 लिहिला असता, 200 असला तर 200, व्हॉट एव्हर जो असेल तो लिहिला असता. 90 मायनस 0 डिवायडेड बाय 360 इंटू वेवलेंथ, इंटू वेवलेंथ किती आहे तुमची, 5. ओके, मग ह्याचं कॅल्क्युलेशन करा, किती आलं, 2d इज इक्वल टू 2d इट इज इक्वल टू 3 15 प्लस, कॅल्क्युलेशन करा, 90 वजा 0 म्हणजे 90 डिवायडेड बाय 360, 9 चौक 36, 9 चौक 36 म्हणजे 0.25 इंटू 5 म्हणजे हे 1 पॉईंट 16.25. जस्ट अ मिनिट, प्लस 1.25. मग d इज इक्वल टू काय येणार, 2d इज इक्वल टू 2d इट इज इक्वल टू 16.25. सो d इज इक्वल टू काय येणार, d इज इक्वल टू 8.125. d इज इक्वल टू 8.125. समजलं का सगळ्यांना, हे सिम्प्लिफाईड मध्ये सांगितलं एकदम. जस्ट अ मिनिट.
समजलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. याच्यामध्ये आपण काय केलं बघा, सिम्प्लिफाईड. ज्या वेव्स होत्या त्या वेव्हची लेंथ आपल्याला फिक्स माहित असते, ती 5 मीटर होती, ते आपल्याला माहित असतेच. ठीक आहे. त्यानंतर इनिशियल अँगल जो असतो तो माहित पाहिजे, तो आपल्याला इन्स्ट्रुमेंट मेजर करतो, इनिशियल आणि फायनल, जो आपल्याला पुढे लागणार आहे. आणि वेव्हलेंथ माहिती आणि नंबर ऑफ वेव्स, किती फुल वेव्स गेल्यात तो पण आपल्याला इन्स्ट्रुमेंट सांगतो. राहिला प्रश्न हा जो शेवटचा पार्ट आहे, हा फ्रॅक्शन काढणं. तर मग 2D इज इक्वल टू n इंटू फुल वेव्हलेंथ प्लस जो काही फ्रॅक्शन आहे तो. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत आधी आपण आलो, n इंटू वेव्हलेंथ म्हणजे इथपर्यंत आलो, राहिला पार्ट एवढा हा फ्रॅक्शन झाला. सो 2D इज इक्वल टू 3 इंटू 3 फुल वेव्स आहे आणि 3 इंटू 5 वेव्हलेंथ आहे. आणि प्लस हा फ्रॅक्शन कसा काढायचा, तर फायनल अँगल मायनस इनिशियल अँगल, 90 मायनस 0 आपण 360 इंटू वेव्हलेंथ. ओके. तर 2D इज इक्वल टू 15 प्लस 1.25, त्याच्यावर डी निघला आपला 8.125. समजलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय मी सो दॅट वी कॅन मूव्ह फर्दर. Yes, sir. ओके. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इंटरनली कॅल्क्युलेशन्स होतात आणि इन्स्ट्रुमेंट आपल्याला डायरेक्टली रिडिंग देतं. कारण आता आपण याच्यानंतर टोटल स्टेशन इन्स्ट्रुमेंट बघणार आहोत. तर ते आपल्याला डायरेक्ट रिडिंग सांगणार की 8.125 मीटर डिस्टन्स आहे. बट यू शुड नो व्हॉट द थिंग्स आर हॅपनिंग इंटरनली टू द इन्स्ट्रुमेंट. सो वी आर टेकिंग द इन्फॉर्मेशन ऑफ इट. ओके. Okay, तर up to here the phase comparison part has been over. Now last part, ही वेव्ह कशी मेजर करायची किंवा वेव्स कशा पास होतात हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे. ह्या वेव्स कशा पास होतात हे आपल्याला बघायचंय. सर येस. ती लास्टचा पार्ट सर फ्रॅक्शन, सर काय काय टायमाला फ्रॅक्शन नसू पण शकते ना तिथं. हा, नसूही शकतो. जर तुमचा अँगल म्हणजे फायनल जो अँगल आहे, तुमची जी वेव्हलेंथ, आता बघा, गुड क्वेश्चन, जस्ट अ मिनिट. ओके, आय विल ट्राय टू ड्रॉ वन्स अगेन. समजा हा, ठीक आहे, इथून वेव्ह आता पास होत आहेत आपल्या. समजा ही फर्स्ट वेव्ह आहे, हा सेकंड वेव्ह आहे आणि तिसरी वेव्ह. ठीक आहे. हा तिसऱ्या वेव्हला कंप्लीट जर तुमचा एंड पॉइंट येत असेल, ठीक आहे, हा जर तुमचा एंड पॉइंटच असेल, तर बाय डिफॉल्ट तुमचा फेज अँगल किती आहे? इथं 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 360 म्हणजे इथं 0 आहे, पुन्हा इथं 0 आणि इथं 0 आहे. इथं फ्रॅक्शन नाहीच आहे, त्याच्यामुळं 0 मायनस 0 आपण 360 इंटू जो काय लॅम्बडा आहे, मग ते 0च होतोय पार्ट. ठीक आहे. म्हणजे तिथं जर 0च अँगल येत असेल, म्हणजे वेव्ह तुमची कंप्लीट राहत असेल, तर तुम्हाला डिस्टन्स मेजर करायला काही प्रॉब्लेमच नाहीये. ओके. नाउ आता मॉड्युलेशन म्हणून एक पार्ट आहे, दॅट वी हॅव टू सी. यू जस्ट सी दिस डायग्राम. आय विल एक्सप्लेन की मॉड्युलेशन म्हणजे काय आपल्याला नक्की करावं लागतं. कारण ही वेव्ह जेव्हा पास होती तेव्हा दॅट इज नॉट दॅट मच सिम्पल टू प्रोपोगेट द वेव्ह. मग हाऊ द थिंग्स रन आउट ओव्हर हियर, दॅट वी हॅव टू सी ओव्हर हियर. ओके. सो ऍज स्टेटेड अर्लियर, आता जे आपण बोललो की मेजरमेंट कसं करायचं, द ईडीएम इन्स्ट्रुमेंट इन्व्हॉल्व द मेजरमेंट ऑफ फ्रॅक्शन लॅम्बडा. ठीक आहे. आपल्याला हा लॅम्बडा जो पार्ट आहे हा मेजर करणं हा क्रुशियल पार्ट आहे. लॅम्बडा ऑफ दॅट सायकल. मॉडर्न फेज कंपॅरिझन टेक्निक आर कॅपेबल ऑफ रिझॉल्विंग द बेटर दॅन द 100 पार्ट ऑफ द वेव्हलेंथ. ठीक आहे. मॉडर्न जे टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये हा फ्रॅक्शन पार्ट काढण्यासाठी त्याचा 1000वा पार्ट पण आपण मेजर करू शकतो. पण आपल्याला एकदम क्लिअर मेजर करायचं आहे, सो त्याच्यासाठी काय करायला लागतं बघा. ॲज्युम प्लस ऑर मायनस 10 mm टू बी ॲक्युरेसी रिक्वायरमेंट फॉर द सर्वेइंग इक्विपमेंट. ठीक आहे. आता एखादं इक्विपमेंट आहे, टोटल स्टेशन किंवा कुठलंही, तर त्याची ॲक्युरेसी किती पाहिजे आपल्याला असं मेजर समजून चालेल की प्लस ऑर मायनस 10 mm. म्हणजे बाबा एक 10 mm पर्यंत एरर आलं तर चालेल, पण त्याच्यापेक्षा जास्ती नकोय. ठीक आहे. सो for this it must represent 1/1000 of the measuring wavelength. मग असं 10 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला प्लस ऑर मायनस 10 mm, सॉरी 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm पर्यंत जर एरर पाहिजे असेल, तर तुम्हाला एखादी जी काही वेव्हलेंथ असेल त्याच्या वेव्हलेंथचा 100 पार्ट पण तुम्हाला मेजर करता आला पाहिजे. म्हणजे एका वेव्हचा 1000वा पार्ट पण तुम्हाला मेजर करता आला पाहिजे. ओके. सो दिस मीन्स दॅट लॅम्बडा इज इक्वल टू 10 into 1000 mm, that is 10 meter. Okay, which is the maximum value. However,
मॉडर्न जे इन्स्ट्रुमेंट जे आहेत त्यांची जी वेवलेंथ असते वेवलेंथ ती 40 मीटर पर्यंत असते, खूप मोठी असते. ठीक आहे, इट कॅन बी इन्क्रीज अप टू 40 मीटर अँड विच करस्पॉन्ड टू द फ्रिक्वेन्सी ऑफ 7.5 into 10⁶ हर्ट्ज. म्हणजे एका सेकंदात किती वेव्ह प्रोपोगेट होतात बघा, 7.5 into 10⁶, म्हणजे जवळजवळ 75 लाख वेव्ह एका सेकंदात पास होतात. एका सेकंदात 75 लाख वेवलेंथ तो क्रिएट करतो. 75 लाख वेवलेंथ म्हणजे तुम्हाला बघा एका सेकंदात किती डिस्टन्स कव्हर करता येते. ओके, दस द लोएस्ट व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी दॅट कॅन बी युज्ड इज 7.5 into 10⁶ लाख. ठीक आहे, हा त्याची रेंज आहे आपल्याला. आता आजकाल जे इन्स्ट्रुमेंट वापरतो आपण ऍट प्रेझेंट द रेंज ऑफ द फ्रिक्वेन्सी दॅट इज लिमिटेड अप टू द 7.5 to 5 into 10⁸ हर्ट्ज. आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतो सध्या त्याची रेंज काय तर 7.5 into 10⁶ to 5 into 10⁸ हर्ट्ज. ओके, नाउ इन ऑर्डर टू इन्क्रीज द ऍक्युरेसी, आता आपल्याला जर ह्याची ऍक्युरेसी वाढवायची असेल, आपण जे काही मेजरमेंट करतो त्याची जर आपल्याला ऍक्युरेसी जर वाढवायची असेल तर इट इज डिझायरेबल टू यूज द एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी प्रोपोगेशन वेव्स. ठीक आहे, खूप जास्ती फ्रिक्वेन्सी आपल्याला असणाऱ्या वेव्स वापराव्या लागतील. ठीक आहे, तरच आपल्याला ऍक्युरेसी जास्त मिळते. ठीक आहे, however the available phase comparison technique cannot be used at the frequency greater than the 10 into 10⁸ hertz which correspond to wavelength of 0.6 मीटर. ठीक आहे, आता 0.6 मीटरची जर आपण वेवलेंथ वापरली आणि किती फ्रिक्वेन्सी दिली 5 into 10⁸, तर त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला फेज कंपॅरिझन करणं अवघड जातं. ओके, on the other hand the lower frequency value in the range of 7.5 into 10⁶ to 5 into 10⁸, मागाशी सांगितलेली हा जर व्हॅल्यू वापरली, इट इज नॉट सुटेबल टू डायरेक्ट ट्रान्समिशन थ्रू द ऍटमॉस्फिअर. आता ह्या ज्या वेव्स आहेत त्या ऍटमॉस्फिअर मधून आपण डायरेक्टली पास करणं जरा अवघड आहे. ठीक आहे, इट इज डिफिकल्ट टू पास दीज वेव्स टू द ऍटमॉस्फिअर. ठीक आहे, हे कशामुळं तर ऍटमॉस्फिअर इज हॅव्हिंग प्रॉब्लेम ऑफ इंटरफरन्स, रिफ्लेक्शन और फेडिंग और स्कॅटरिंग. ठीक आहे, म्हणजे जी हवा आहे हवेमध्ये जी डेन्सिटी आहे ती चेंज होत राहते किंवा तापमान चेंज होत राहतं, त्यामुळे स्कॅटरिंग वगैरे गोष्टी घडतात, नॅचरल थिंग्स. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला पाठवणं शक्य होत नाही. ओके, दिस प्रॉब्लेम कॅन बी ओव्हरकम बाय टेक्निक ऑफ मॉड्युलेशन. आता हा जो प्रॉब्लेम आहे जो आहे तो आपण मॉड्युलेशन टेक्निक, आता इथं मी तुम्हाला जी डायग्राम दाखवते त्या मॉड्युलेशन टेक्निकने हा प्रॉब्लेम आपण रिझॉल्व्ह करू शकतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो, मेजरिंग वेव्ह इज युज्ड फॉर द फेज कंपॅरिझन विच इज सुपर इम्पोज्ड ऑन अ कॅरियर वेव्ह. दोन वेव्ह आपण पास करणार, एक मेजरिंग वेव्ह आणि दुसरी कॅरियर वेव्ह, म्हणजे दोन वेव्ह एकमेकावर बसून आपण पास करणार. आणि आता त्याच्यात कसं असतं, मेजरिंग वेव्ह इज युज्ड फॉर द फेज कंपॅरिझन. फेज कंपॅरिझन साठी मेजरिंग वेव्ह वापरणार, विच इज सुपर इम्पोज ऑन अ कॅरियर वेव्ह विच इज ऑफ द हाय फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, हाय फ्रिक्वेन्सीची कॅरियर वेव्ह असते, त्याच्यावर आपण मेजरिंग वेव्ह पास करणार. ईडीएम युजेस दिस दोन, मग ईडीएम मध्ये दोन टेक्निक आहेत, एक तर अँप्लिट्यूड मॉड्युलेशन करतो आपण किंवा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. ठीक आहे, जे जास्ती फ्रिक्वेन्सीचं वापरायचं का जास्ती अँप्लिट्यूडचं वापरायचं, त्याच्यानुसार त्याचं दोन टाइप्स आहेत, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. ओके, इन अँप्लिट्यूड मॉड्युलेशन द कॅरियर वेव्ह हॅज कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी. जर आपण अँप्लिट्यूडचं मॉड्युलेशन केलं, okay, if we do the modulation of amplitude, then carrier wave has constant frequency and modulating wave has information is conveyed by the amplitude of the carrier wave. Okay, आता जर frequency modulation जर असेल तर in frequency modulation the carrier wave is having the constant amplitude while frequency varies proportional to the amplitude of the मॉड्युलेशन वेव्ह. ठीक आहे, हा थिअरॉटिकल पार्ट आहे, हा जर तुम्हाला लक्षातच घ्यावा लागेल, बिकॉज दिस इज ह्याच्यात असं टेक्निकली असं काही नाही की फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि फेज कंपॅरिझन मध्ये काय असतं, हा थिअरॉटिकल पार्ट आहे, तो तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल. ओके, इन फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन इज युज्ड फॉर द मायक्रोवेव्ह ईडीएम इन्स्ट्रुमेंट. आपण जे मायक्रोवेव्ह इन्स्ट्रुमेंट बघितले ना त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आपण वापरतो. आणि अँप्लिट्यूड मॉड्युलेशन इज डन इन अ व्हिजिबल लाईट इन्स्ट्रुमेंट. जे काही व्हिजिबल लाईट आपण तिसऱ्या टाइपचे इन्स्ट्रुमेंट वापरलेलं त्याच्यामध्ये अँप्लिट्यूड मॉड्युलेशन वापरतात. ह्या दोन गोष्टी तरी महत्त्वाच्या लक्षात घ्या. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन इज युज्ड इन मायक्रोवेव्ह ईडीएम. मायक्रोवेव्ह ईडीएम मध्ये फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि अँप्लिट्यूड मॉड्युलेशन कशामध्ये तर व्हिजिबल लाईट
इन्स्ट्रुमेंट मध्ये. ओके, आणि इन्फ्रारेड मध्ये पण आपण अँप्लिट्यूड मॉड्युलेशनच वापरतो. ओके, इथपर्यंत आपला हा महत्वाचा पार्ट होता या चॅप्टरचा. ठीक आहे, हे 3 इन्स्ट्रुमेंट आपण पाहिलेच आहेत. ओके, अप टू हिअर दिस वॉज द इन्फॉर्मेशन ऑफ द ईडीएम इन्स्ट्रुमेंट. हे ईडीएम इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते कसं वर्कआउट करतात ह्या गोष्टी होत्या. आता ह्याच्यानंतर आपला जो मेन पार्ट चालू होतो, लास्ट पार्ट या चॅप्टरचा, दॅट इज total we have to see here, but before going to the total I have one question to you all. Should I share the test of this chapter with you? मी तुम्हाला एक टेस्ट शेअर केली तर चालेल का? सो दॅट आय कॅन गेट द इन्फॉर्मेशन. तुम्हाला ह्या गोष्टी किती समजल्यात, प्लस तुम्हाला टोटल टेस्ट चुकू द्या, म्हणजे दिस टेस्ट वुड बी हॅव्हिंग जस्ट इन्फॉर्मेशन की त्याच्यात काही टोटल टेस्टचे पण क्वेश्चन्स असतील. लेट मी चेक की तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत किंवा तुमचा गेस तरी किती बसतोय का. शुड आय शेअर द टेस्ट आफ्टर एंड ऑफ दिस लेक्चर ओनली, म्हणजे चॅप्टर ओनली, म्हणजे टोटल टेस्ट संपल्यानंतर आपण टेस्ट घेऊया. कारण काही बऱ्यापैकी क्वेश्चन ह्याच्यावरच असतील, पण एक थोडे क्वेश्चन्स आय हॅव शेअर्ड ऑन द टोटल टेस्ट. Should I share a test with you for next 1 hour? Let's check what the information you are having about the total test. Some of the questions from this only. ह्याच्यावरचे पण आहेत. Please reply. Yes, sir. Okay, then I will share a test with you at 2 PM. ठीक आहे, 5 मिनिटात मी तुम्हाला एक टेस्ट शेअर करतो. You just solve that particular test. I will share the marks of that. No doubt जर तुम्हाला टोटल सेशनचे जे काही क्वेश्चन थेरॉटिकलच आहेत, आन्सर चुकले तरी नो इश्यू. We will retake that particular test, but let me check. एखादी गोष्ट आपल्याला माहित नसली पण त्याचा अंदाज लावून आपण काय आन्सर देतो, तर लेटेस्ट चेक तुम्हाला त्याच्याबद्दल किती इन्फॉर्मेशन मिळू शकते. कारण बिकॉज टोटल सेशन इज बेसिकली बेस्ड ऑन दिस ईडीएम इन्स्ट्रुमेंट्स ओनली, ईडीएम वरच बेस्ड आहे. ठीक आहे, so I will share the test with you. You just solve that test. Okay, and all this information is available with you with the link in the teaching diary, so you can write all the information from here also. Okay, okay, let it be. I'm not getting the test right now. I don't have access. I will share the test with you on the second unit. Okay, आपल्या सेकंड युनिटची आणखी एक टेस्ट घ्यायची बाकी आहे. तर I will share the test with you of the second unit. Is it okay? On the next 1 hour, please solve the test on second unit. Okay.
I am sharing the test on group. You just go and solve that. Okay.